तर खरंच या किल्ल्याची जी सफर होती ती मनाला प्रसन्न करणारी होती. नमस्कार मंडळी, जय शिवराय. निखिल मस्के ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आलोय कुठे रे? प्रसन्नगड. प्रसन्नगड अर्थात चावंड या किल्ल्याला भेट देण्यासाठी. आणि आता आपल्या पाठीमागे इकडे तुम्हाला दिसतोय प्रसन्न झालेला असं प्रसन्न ढगांचं खूप सुंदर दृश्य आहे, जे तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. आजच्या या आपल्या सफरीमध्ये आपल्या सोबत हे दिसतंय तुम्हाला नेहा, त्यानंतर प्रचलित, ते मागच्या व्हिडिओमध्ये चेहरा नीट नव्हता आला ना, आणि आता महेश जे आपल्यासोबत कायम असतात. आणि आपल्या 2 गाड्या दिसत आहे ही आमच्या दोघांची. आणि चला आता ट्रेकला सुरुवात करूयात. आता आपण चावंड किल्ल्यावरती आहोत. नाणे घाटातून वर आलं की पहिला किल्ला लागतो तो म्हणजे जीवधन, आणि त्यानंतर पैठणच्या मार्गावरती दुसरा पहारेकरी हा चावंड किल्ला आहे. चावंडच्या पलीकडच्या बाजूला हडसर, निमगिरी यासारखे 2 मुख्य किल्ले आहेत. किल्ल्याच्या मार्गावरती आपल्याला फोटोसाठी खूप चांगले स्पॉट तर मिळतात, पण या अशा निम्म्या रस्त्यावरती जे दगडांनी बांधलेला पायरी मार्ग आहे तिथे आलं की आपल्याला चावंड गाव जे दिसतं ते खूप सुंदर भासतं. इंटरनेटवरती एक ट्रेंड चाललाय, बघितलाय तुम्ही? जरा इकडे या. हे बघा, हे झाड दिसतंय तुम्हाला इथे, मी त्याचं हे पान तोडतोय बरोबर. याच्या एका बाजूला हिरवा कलर आहे, दुसऱ्या बाजूने पांढरा कलर असतो. आता आपण ही नक्षी महेश सरांच्या हातावरती चिटकवतोय बघा. असं ठेवूयात सर, भारी वाटेल. ठीक आहे, ठेवा हे पान, त्यानंतर जोरात दाबा. अरे ते उमटलंच नाही ते, बट हे बघा इकडे एक उमटलंय. आता दगडांनी बांधलेल्या पायऱ्या तर संपल्या, पण इथे माझ्या उजव्या हाताला रेलिंग सुरू होते, आणि इथून पुढे कातळ कोरीव जुन्या पायऱ्या आहेत, ज्या आता आपल्याला दिसत आहे. ज्यावेळेस ब्रिटिशांनी चावंडवरती जिंकण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा जे तोफगोळे डागले त्यामध्ये या पायऱ्यांचे नुकसान झाले. आता या पायऱ्यांनी आपल्याला वर जायचंय. जुन्या वेळी इथे तुम्हाला वायर रोप लावलेलं दिसतोय बघा. त्यावेळेस रेलिंग नव्हती, फक्त वायर रोप पकडून आपण चावंड किल्ल्यावर जाऊ शकत होतो. चला आता या मार्गाने आपल्याला वर जायचंय. फक्त प्रत्येक वेळी जाताना जपून जा, कुठेही पाय टाकताय त्यासोबत आधार घेण्याचा प्रयत्न करा. चला. आता आपल्या त्या कातळातल्या पायऱ्या संपल्या आणि दगडांनी बांधलेल्या पायऱ्यांवरती आपण वर चाललो. आता आपण गडाच्या दरवाजापाशी पोहोचलोय. हा महादरवाजा माझ्या पाठीमागे, परंतु तिकडे जाण्याच्या आधी माझ्या उजव्या हाताला तुम्हाला जे दिसतंय ते गोलाकार पाण्याचं टाक आहे. आता तिथपर्यंत जाणारी वाट ही खालून कुठून तरी असणार आहे. जर आपल्याला जायच्या वेळेस तिकडे जाता आलं तिकडे जाऊयात. आणखी एक इथे प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे गडावर माकडं आहेत आणि ते गुरकतायत. त्या तिकडे आता माकडं दिसत होत तुम्हाला. चला आता दरवाजाकडे जाऊयात. आता आपण आलोय गडाच्या महादरवाजामध्ये किंवा गणेश दरवाजामध्ये. आता तुम्हाला जो व्ह्यू दिसला त्यावरून एक गोष्ट लक्षात आली असेल, या गडाचे जे प्रवेशद्वार आहे ते गोमुखी रचनेतलं आहे. इथे प्रवेशद्वार आहे आणि मला असं वळसा घालून यावं लागलंय तिकडनं, बरोबर. आता जेव्हा आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये येतो, म्हणजे प्रवेशद्वाराकडे येतो म्हणूयात आपण, तर आपल्याला ही जी भिंत दिसते गोमुखी दरवाजाची, या भिंतीचा खालचा जो कातळ आहे तो एकसंध आहे. आणि आता महेश तुम्हाला जिथे उभा दिसत होता त्या ठिकाणी पहारेकऱ्यांची देवडी असणार हे मात्र नक्की.
चला आता आपल्याला एक एक गोष्ट करून दरवाजाचे विशेषता जाणून घेऊयात. ह्या एकसंध कातळामध्ये तुम्हाला या इथे वरच्या बाजूला श्री गणेशाची प्रतिमा दिसते बघा. इतकी सुरेख आणि सुबक प्रतिमा कोरलेली आहे की तुम्ही बघून एक आश्चर्यचकित होता. बरोबर. आता थोडस दरवाजाकडे येऊयात आपण. दरवाजाची ही जी भिंत आहे ही कातळाला एकसंध आहे बघा. इथे कुठल्याही प्रकारे जॉईंट दिसत नाही तुम्हाला. बरोबर. आणि याच्या वरच्या बाजूला दरवाजाची जी द्वारपट्टी असते तिथे पुन्हा एकदा आपल्याला श्री गणेशाची प्रतिमा बघायला मिळते. आणि हे बाकीचे दगड सुट्टे आहेत, दरवाजापासून थोडेसे वेगळे आहेत. पण जर तुम्ही खालून बघितलं, खालच्या बाजूने याच कातळामध्ये तुम्हाला हा दरवाजा पूर्णपणे बांधलेला दिसतोय इथपर्यंत. आणि याच्यावरती हा दुसरा दगड जोडलाय. आता हे एवढे मोठे मोठे दगड कसे जोडले जातील का दरवाजांच्या ठिकाणी किंवा जेव्हा गडांचं बांधकाम होतंय तेव्हा? तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे. हे बघा इथे प्रचलित थोडंसं पुढे आलं तिथे दिसेल आतमधल्या बाजूला छिद्र पाडून इथे सळई लावलेली दिसते ही सळई. आणि या सळईच्या माध्यमातून हा दगड एकमेकांवरती पक्कपणे घट्टपणे बसलेला असतो. त्यामुळे हे दरवाजे पडत नाही. लेगो ब्लॉक सारखे. राईट. आता जर तुम्ही वरच्या बाजूला बघितलं तर ही कमान गोलाकार रचनेची दिसते थोडीशी. आणि या कमानीच्या कदाचित या ठिकाणी काही शिल्प असू शकतील का? कदाचित असावे असं मला वाटतंय, परंतु ते झीज झाल्यामुळे काही दिसत नाही आपल्याला. मात्र आता हे जे तुम्हाला दिसत आहे पिलर, लोखंडाचे पोल जे लावलेत ते आत्ता दुर्ग संवर्धन संस्थांनी लावलेत, जेणेकरून या दरवाजाचं जे अस्तित्व आहे ते कायम टिकून राहील. कुठल्याही प्रसंगामध्ये कुठलाही वाईट प्रसंग जरी आला तरी हा दरवाजा ढासळणार नाही, त्यासाठी हे सपोर्ट आहेत. आता थोडस इकडे जर आलात आतमध्ये आल्यावर तुम्हाला दिसेल बघा, इंदुरीच्या किल्ल्याला बघितलं होतं आपण. आता तिकडे तुम्हाला प्रकाश दिसतोय की नाही मला माहित नाही. दिसतोय थोडासा प्रकाश. तिथपर्यंत लाकूड जाणारी जागा आहे, त्याच्याही पुढे लाकूड जाईल ते. हा दरवाजाचा अलंगा किंवा अडसर आहे. त्याचा दुसरीकडचा भाग म्हणजे इथे तो अलंगा असा अडकवला जाईल, जेणेकरून दरवाजाला कोणी धक्का जरी मारला तरी देखील दरवाजा उघडला जाणार नाही. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसतंय वरच्या बाजूला मोठे मोठे दगड एकमेकांवरती, पहिले तर असे दोन छपरासारखा आकार आणि मध्ये आडवा दगड, या पद्धतीने रचना करून ठेवलेत. आता दरवाजातलं जे पाणी असतं त्याचं व्यवस्थापन गड किल्ल्यांवरती किती व्यवस्थितपणे केलेलं होतं, किती प्रमाणात त्याला महत्व दिलेलं होतं हे या ठिकाणी पण दिसतंय बघा. इथून दरवाजाच्या आतलं पाणी सरळ बाहेर जाणारी वाट आहे. बरोबर. हे बघा इथून तुम्हाला दिसते ही वाट, सरळ यातून पाणी दरवाजाच्या बाहेर पडेल, जेणेकरून दरवाजाच्या आतमध्ये तरी पाणी साचणार नाही. तर चला आता गडफेरीला सुरुवात करूया, कारण इथून पुढे आपल्याला गडावरील इतर अवशेष बघायचे. चावंड हे नाव आपण घेतोय, पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यानंतर या किल्ल्याचं नाव चावंडवरून प्रसन्नगड म्हणून ठेवलं. मुख्य दरवाजातून वर आलोय आपण आता. थोडस ऊन पण लागायला लागलंय, परंतु त्या बाजूला बघा तुम्हाला जे दिसतंय मुख्य दरवाजाची तटबंदी आहे त्याच्यावरती काही छिद्र दिसत आहे. त्या आहेत पहारेकऱ्यांच्या जंग्या. त्यामधून समोरून येणाऱ्या शत्रूवरती मारा करणं किंवा लक्ष ठेवणं यासाठी त्यांचा वापर केला जायचा. आता या बाजूला तुम्हाला ज्या पायऱ्या दिसत आहे कातळातल्या, त्यांनी आपण गडावर चाललो. आपण आता अशा ठिकाणी आलोय, माझ्या डाव्या बाजूला जी इमारत आहे ती सदर आहे. आता तुम्ही म्हणाल इमारत कुठे दिसते, जर तुम्ही थोडंसं नीट बघितलं तर इथे इमारतीची पायरी आहे, त्यानंतर या बाजूला तिची जी काही खालचे अवशेष आहेत ते शिल्लक आहे आणि त्यावरती वर जाणारा रस्ता आहे. त्यातून पुढे जाऊन दाखव एकदा फक्त. पुढे आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दिसेल, जरा या बाजूला या थोडस. या ठिकाणी एक गोलाकार भांड आहे बघा, हे पाणी साठवण्याचं भांड आहे. बरोबर. तर थोडस इकडे आलात माझ्या पाठीमागे
तर या बाजूला पण तुम्हाला वास्तूचे अवशेष दिसतात थोडेसे, आणि इकडच्या बाजूला परत या ठिकाणी काही दगड आहेत. आता गवत एवढं वाढलंय तर काही दिसत नाही पुढे काय, कदाचित हे पण वास्तूचे अवशेष असावेत. तर या बाजूला बाण दाखवलाय पुष्करणी आहे म्हणून. चला आता बघूयात पुष्करणी कुठे इकडे. ठीक आहे, मध्ये तुम्हाला एक उजव्या हाताला जाणारी वाट लागली असेल, पण ती सोडून दिली आपण. त्या वाटेवरती ती वाट कदाचित बाले किल्ल्याला फिरून येत असावी, कारण आम्हाला समोर वाड्याचा बोर्ड दिसत होता. हा इथे बोर्ड आहे, आणि या बाजूला महेश आणि नेहा जिकडे उभे आहेत त्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाड्याचे अवशेष आहेत. आता त्या वाड्याच्या अवशेषामधून आपण पुढे जाऊन बघूयात की चावंडाई देवी मंदिराकडे आपल्याला जाता येतं का. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची की आपण जे सोनकी, कारवी याच्या शोधामध्ये गडकिल्ल्यांवरती जातो, परंतु जसं की इथे तुम्हाला हे जे फुलं दिसतात ना पिवळे, हे मिकी माऊस आहेत. या मिकी माऊस फुलांमध्ये आत्ता तुम्हाला मधमाशा दिसत आहे, आणि थोड्या मोठ्या आकाराच्या माशा देखील आहेत. त्यामुळे जेव्हा कधी गडांवर येणार आहात तर थोडंफार अवॉइड काही गोष्टी करायच्या, जसं की सेंट मारून येऊ नका. जर तुमच्यावरती मधमाशांचा हल्ला झाला तर खाली बसा, तुमचं जेवढं अंग आहे तेवढं झाकण्याचा प्रयत्न करा, बरोबर. तेवढी काळजी नक्कीच घेत जा गडांवर येताना. चला, थोडं पुढे आले की चावंडादेवी मंदिराकडे जायचा बोर्ड लागतो, तर तिथून आपण पुढे जाणार आहे त्या साईडला. थोडं वरती असल्यासारखं दिसतंय, तर बघूयात पुढे जाऊन आता. वाटेवरती तुम्हाला काही ठिकाणी अशा चिंध्या बांधलेल्या दिसतात. इथे एक आहे आणि प्रचैतन ते उभे त्याच्या पाठीमागे एक आहे. तर या बाजूला डाव्या बाजूला जाणारी वाट पण थोडीफार दिसते. तर हे जे बांधलेलं असतं ते कशासाठी असतं, तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी. त्यामुळे अशा गोष्टी ट्रेकला आल्यानंतर नक्कीच बघत चला. आणि असल्या तर त्या सोडू नका. गडाच्या सर्वोच्च भागावर आपण आलोय, ज्या ठिकाणी आपल्याला चावंडा देवीचं मंदिर बघायला मिळतं. आता या ठिकाणी वर आल्यानंतर तुम्हाला देवीचं एक सुरेख असं मंदिर बघायला मिळतं, ज्यामधली रौद्र रूपातील मूर्ती आपल्याला आतमध्ये दिसते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला एक दीपस्तंभ, दीपशिळा बघायला मिळते. आता तुम्ही थोडंसं फिरला तर ट्रेक क्षितिजचा जो चावंडगडाचा मॅप आहे, प्रसन्नगडाचा मॅप आहे, त्यानुसार या मंदिराच्या पासून जर पुढे तुम्ही गेलात तर या ठिकाणी कुठेतरी 2 समाधीशिळा आहेत. तर तिकडे जाणारी वाट थोडीशी सध्या पावसामुळे आणि गवत वाढल्यामुळे अवघड आहे, त्यामुळे आपण तिकडे जात नाही. इथून आता आपण खाली उतरून महादेव मंदिर, पुष्करणी आणि त्यानंतर सप्तमातृका टाक्यांकडे चालू. मंदिरापासून आपण खाली उतरलो आणि आता महादेव मंदिर आणि पुष्करणीकडे चाललोय. वाटेमध्ये तुम्हाला हे एक पाण्याचं टाकं लागतंय. विस्तीर्ण असं पाण्याचं टाकं आहे. खोली किती आहे पाण्याच्या गढूळतेमुळे ते कळत नाही. आणि आता इथून पुढे डाव्या बाजूला जर गेलं की आपण आपल्या मंदिराकडे चाललोय. पुष्करणी बघितली की हरिश्चंद्रगडाची आठवण होते. हरिश्चंद्रगडावरील मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेली पुष्करणी, त्याच्या त्या देवड्या, अगदी त्याच प्रकारची रचना आपल्याला इथे चावंडगड अर्थात प्रसन्नगडावर बघायला मिळते. गडावरील महादेव मंदिरात आपण आलोय. मंदिराची अवस्था तुम्ही बघितली तर वाईट वाटतंय. या मंदिराच्या अगदी विरुद्ध बाजूला पुष्करणी आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच तुम्हाला एक तोफ पडलेली दिसते. त्यानंतर मंदिराचे बाकीचे अवशेष सगळे तुम्हाला इकडे पडलेले दिसत आहे. समोरच्या बाजूला भग्नावस्थेतील नंदी आहे आणि त्याच्या पुढे शिवलिंग आहे. आता मी आतमध्ये जातोय, थोडी तुम्हाला ही रचना समजून येईल की दगडावरती दगड रचून
अशा प्रकारे एक जो प्रवेशद्वार आहे तो बनवला होता. गाभाऱ्याचं प्रवेशद्वार तुम्ही म्हणू शकता. मात्र आत्ताच्या घडीला फक्त तेवढ्या प्रवेशद्वाराची कमानच शिल्लक आहे. आतमध्ये तुम्हाला मंदिराचा जो गाभारा आहे त्याच्यामध्ये देखील नक्षीकाम बघायला मिळतं. जसं की त्या बाजूला नक्षीकाम खूप सुरेख आहे. मात्र वरचं छत आता आपल्याला बघता येत नाही. सगळ्यात मोठी भीती तर तेव्हा वाटली जेव्हा मंदिरात प्रवेश करायला हा रस्ता आहे. तुम्हाला प्रचलितन ते येताना दिसतंय बघा. त्या रस्त्याच्या सुरुवातीलाच 2 दगडांच्या मध्ये सापाची मोठी कात पडलेली दिसते. पुष्करणीपासून थोडं पुढे आलं की तुम्हाला डाव्या हाताला एक बोर्ड लागतो ज्यावरती लिहिलंय सप्तमातृका टाका. आणि आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते हेच सप्तमातृका टाका. या सप्तमातृका टाक्यामध्ये या बाजूने जे प्रवेशद्वार आहे खाली जाणारं त्याच्या दरवाजावरती सुबक असं नक्षीकाम तर आहे, परंतु गणेशाचं शिल्प आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. या ठिकाणी 7 टाके एकाच ठिकाणी आहेत आणि भव्य दिव्य असे टाकेत. आपण नारायणगडावरती देखील सप्तमातृका टाकं बघितलंय, पण त्याचा आकार थोडासा छोटा होता. या ठिकाणचं टाकं तुम्हाला भव्य आकारात दिसतं आणि याची रचना अशा प्रकारे केलेली असते की एका भागातून दुसऱ्या टाक्यामध्ये पाणी जाईल आणि एका टाक्यामध्ये त्याचा गाळ संचयन होईल, जेणेकरून सगळ्यात शेवटच्या टाक्यामधलं पाणी खूप स्वच्छ असेल. आहे का काही महेश तिकडे? काय बोर्ड आहे? ठीक आहे, चला मग जाऊयात आता इकडे पुढे. अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय की इथे माझ्या पाठीमागच्या बाजूला एक बोर्ड दिसतोय तुम्हाला. लेणी समूह पुढे जाऊन उजव्या बाजूला, तर यादवकालीन टाकं डाव्या बाजूला आणि इथे रेलिंग पण आहेत. आता एक काम करूयात, रेलिंगच्या माध्यमातून थोडंसं खाली जाऊन बघूयात नक्की काय आहे. कमीत कमी यादवकालीन टाकं तर बघायला मिळेल आणि कदाचित तिथूनच जर लेणी समूहाकडे जाणारी वाट असेल तर ती जाऊयात. चला जाऊ पुढे. फायनली मला पण वर येऊ द्या. 3 आहेत वाटतं. प्रेक्षकांच्या मॅप मध्ये 3 दाखवले. बरोबर. या ठिकाणी एक गुफा आहे आणि याच्यामध्ये चूल पेटवलेली दिसते, म्हणजे कदाचित जे कॅम्पिंगला वगैरे येतात ते थांबत असतील यामध्ये पावसाळ्यामध्ये वगैरे. पाण्याचं काही लवलेश पण नाही, खाली काहीच नाही. आणि वरती पण बघितलं तर सुकलंय. हा, नाही तर वरच्या साईडला तर काय चालायचं. चावंडगडांवरील गुहा आपण बघितल्या. पहिल्या गुहेमध्ये आपल्याला नॉर्मल जशी एखादी जागा असते तशी रचना आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूला दरवाजे वगैरे दाखवलेत. तिथून पुढे आता मी सगळ्यात शेवटच्या गुहेकडे आलोय. या ठिकाणी देखील तुम्हाला दगडांनी बांधलेली भिंत आणि कोरीवकाम बघायला मिळतंय. तू ते मधली गुहा बघितली का? कुठली? जी पहिली झाली ना त्याच्यानंतर लगेच दुसरी झाली. थोडा कसं आहे, आत आहे थोडी, म्हणजे असं चढून जावं लागतं थोडं. ओके. त्यामध्ये जसं बसायला केलंय, आतमध्ये जोटा असतात ना बसायला कप्प्यामध्ये, दगडामध्ये आतमध्ये जशी कप्पे बसवले. लेणी समूहामध्ये लेणी समजतं, जसं आपण लेण्याद्रीला बघितलं होतं हा तसे कप्पे. तसे कप्पे केले आतमध्ये. ठीक आहे, माझ्याकडून ती स्किप झालेत. चला तुम्हाला दाखवतो आता ती पण. जे गुहा म्हणतो ना ती ही वाली आहे. इथं जायचा रस्ता आहे बघ, ती मे बी स्किप झाली असणार तेव्हा. हा, मी ते आता बाहेर दरवाजा दिसतोय का हा, तो बघितला, म्हटलं दरवाजासारखी काहीतरी जागा आहे. पण हे गुहेचं हे झालंय, पडली आहे. आणि ते बांधकामाचे जे दगड आहेत सध्या बांधण्यासाठी ते इथे ठेवलेत. हा, आणि ते हे खाचे आत्ता केलेत की जुने आहेत काही? ते जुने आहेत. हा, ते जुने आहेत. ते जुने आहेत. त्यानंतर ती देवडी दिसते बघ मध्ये दिवा लावण्यासाठी, तिथं पण काम चालू होतं वाटतं. त्याच प्रकारे इथे डाव्या बाजूला पण छोटीशी देवडी आहे त्या ठिकाणी. पण एक गोष्ट नोटीस केली का तू, या सगळ्या जेवढ्या गुहा आहेत ना त्या ठिकाणी प्रत्येक गुहेवरती स्वतःच शून्य कर्तृत्व असताना पण नावं कोरायची कामं केलीत लोकांनी.
काम काय करणार नाही पण आपलं नाव तिथं करून जा. आणखी एक गोष्ट इकडे बघ, थोडस बाहेरचं आलं ना तू, हा ह्या इथे बघ, खाच आहे ना. पहारेकर, ते आपली जी पहारेकरांचीच म्हणतोय मी, देवळी असते बघा, दिवा लावायची, दिवाबत्तीची, प्रॉपर कसं नक्षीकाम एकदम परफेक्ट केलेलं आहे वरच्या बाजूला. त्यानंतर एक सगळ्यात मोठी गोष्ट मी जी शिवनेरीमध्ये तुम्हाला मिस केली काही ठिकाणी, ह्या इथे एक छिद्र असलेलं जागा आहे. हा हा जर मी इथून म्हणजे बोट गॅप आहे तिथे. इथून बोट जर टाकलं तर बघा खालच्या बाजूनी बोट निघतंय माझं, बरोबर. तर हे काय आहे माहितीये का, याच्यावरती कनाती बांधल्या जायच्या. म्हणजे जर आपल्याला दरवाजा झाकून घ्यायचा आहे, त्या ठिकाणी काय होणार, याला एक दोरा बांधायचा, अगदी त्याच्या विरुद्ध बाजूला, त्या बाजूला एक तशाच प्रकारे असणार कुठेतरी. आता ते नाही दिसत आहे मला इथे, कारण झाली असेल. नाही, हा दगड कोसळला इथला पूर्ण बघ, हो, हो, हो. त्या दगडाला इथे असणार आहे. आणि या दगडाच्या मधून त्या ठिकाणी दोरा बांधणार आणि त्या कणाती अशा टाईट बांधून त्याच्यावरती झाकण्यासाठी वापर केला जाणार. आता आपण दरवाजे वापरतो, दगड वापरतो, पण त्या काळात जे कापडी अडसर होते ते वापरले जायचे. त्यांचा वास पण असा स्मेल येतो त्यांचा वेगळा. हा, एक आणखी एक गोष्ट असते की आपण अनेकदा एखाद्या गुहेमध्ये प्रवेश करतो, तर तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात जास्त आजार कुठल्या प्राण्यामुळे पसरतात, तर ते वटवाघुळीमुळे असतात. त्यामुळे हा, मेड इन चायना म्हणूयात त्याला. तर काय होतं की आपण जेव्हा लेण्यांमध्ये प्रवेश करतो ना, त्यावेळी नाक वगैरे बांधणे, या गोष्टी फॉलो करा, जेणेकरून ते वटवाघुळांचा जो स्मेल असतो त्याने आपल्याला कुठल्याही प्रकारे आजार होणार नाहीत. चला, खूप ज्ञान दिलं तुम्हाला, आता जाऊयात परतीच्या प्रवासावर. चला, आता चावंड किल्ल्याची आपली सफर संपली. गडावरती भरपूर सारे पाण्याचे टाके आहेत ज्याच्यापर्यंत आपण गेलो नाही. नंतर आपण आणखी एक गोष्ट बघितली नाही, ती म्हणजे गडावरती एक जुनं शौचकूप आहे. हा, बट आम्हाला येताना बघायचं होतं, तो बोर्ड आमच्याकडून मिस झाला आणि आम्ही डायरेक्टली इकडे आलो. तर तिकडे आम्ही गेलेलो नाही आणि त्यानंतर काही टाके आम्ही बघितले नाही, परंतु गडावरची जी आकर्षक केंद्रबिंदू असलेली जी ठिकाणं आहेत आणि जी महत्वाची ठिकाणं आहेत ती सगळी आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.